मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजीचा गुरुदास तुका, गुरुदास तुका, बाबाजीचा गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कृष्णत्वगीय पद पंकज पंजरान्ते अद्ययो मे विशतु मानसराज हंसः। प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः, कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते। मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी। यावर करी संतांचा, 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 यावर करी संतांचा। मस्तकहे पायावरी, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा। मस्तकहे पायावरी, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा। म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। प्रस्तुत भगवंताच्या या पवित्र धर्मस्थळामध्ये सूर्यकन्या तापी मातेच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेल्या आपल्या या कठोरा गावामध्ये हा एक स्वर्गालाही लाजवेल असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे। डोळ्याचं पारणं फिटेल अशी ही अवस्था आहे। माझ्या डोळ्याला दिसत नाही तिथपर्यंत लोक आहे, तशी माझी नजरही कमी झाली आहे, पण तरी देखील खूप प्रसन्नता आहे। गेल्या 40 वर्षापासून आपला दिव्य महोत्सव सुरू आहे आणि तो अखंड चालू आहे। सप्ताह
सुरुवात करणं याला महत्व नाही, तो टिकणं याला महत्व आहे. वस्तू ही दिखाऊ नसावी, ती टिकाऊ असावी. नहीं तो बाहर की तो खूब बने, अंदर की तो राम जाने. जे जे देखणे सकळते ते स्वप्नीचे मृगजळ. वस्तूला दिसण्याला मूल्यांकन देऊ नये, ती असण्याला मूल्यांकन द्यावं. आणि विशेष आभार मानेल ते आपल्या गावच्या तरुण मुलांचं. चरण पाहिजे तरुणाचे, दृष्टी पाहिजे म्हाताऱ्याची, आणि विचार पाहिजे बुद्धिवानाचे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आल्हादनी शक्ती राधा माता, श्री बलराम जी भगवान आणि भगवान भोले बाबा 28 तारखेला आपल्या गावामध्ये विराजमान होणार आहे. याचा अर्थ ते आता नाही असं समजू नका. तेजाचं वलय इथे आहे म्हणून या कार्यक्रमाला इतका उत्साह आहे. तेजाचं वलय जर नसतं तर कार्यक्रमाला उत्साह आला नसता. आणि हे तेजाचं वलय जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकवणं हे तुमच्या हातात आहे आणि भगवंताच्या कृपेवर अवलंबून आहे. व्यवहारामध्ये मनुष्य जेवढा योगदान देतो त्याच्या 25% जरी परमार्थामध्ये योगदान दिलं तरी भगवान मागे पुढे राहिल्याशिवाय राहत नाही. स्वानंद सुख निवासी डोंगरे महाराज म्हणायचे, जेवढ्या एकाग्रतेने आपण प्रपंच करतो त्याच्या 25% एकाग्रतेने जर परमार्थ केला तर भगवान मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आघात निवाराया. खूप सर्वांचं सहकार्य आहे. कारण एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला. कुणा एखादं विशेष नाव घेणं क्रम प्राप्त होणार नाही. आणि पूर्ण ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचे नावही मला माहिती नाही. आणि एका वंदिता भले एक येरा, त्याच्यापेक्षा ज्यांचं दिव्य मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे, आमचे हरिभक्तीपरायण आकाश महाराज, संदीप महाराज आणि महेश महाराज आणि गावातील सर्व मंडळी, या सर्वांना त्रिवार अभिवादन करून माझ्या सेवेकडे वळतोय. जीवनामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सर्व जगाकरता एक सेव्य पदार्थ सांगितलाय ज्ञानेश्वरीमध्ये. सर्वांकरता तो सेव्य आहे. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, भिकारी असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, व्यसनाधीन असू द्या, निर्व्यसनी असू द्या, रोगी असू द्या, निरोगी असू द्या, मुंगी पासून तर राजापर्यंत असू द्या, ज्ञानोबारायांनी सर्वांकरता एक सेव्य पदार्थ सांगितलाय. तो सेव्य पदार्थ म्हणजे जल, पाणी. आगव्या जगा एक सेव्य जैसे उदक. ज्ञानोबारायांचा सर्व जगाकरता सेव्य जसं पाणी आहे तसं सर्व देव जगाकरता उपास्य म्हणजे भगवान परमात्मा आहे. कोणी असू द्या तो. विठ्ठलची एक देखिलिया, विठ्ठलची एक देखिलिया, विठ्ठलची
देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया जीवनाची सार्थकता परमात्म्याला पाहिल्याशिवाय होत नाही, परमात्म्याला जाणल्याशिवाय होत नाही. परमात्मा हा जाणण्याचा विषय आहे, अनुभवाचा विषय आहे. प्राप्तीचा विषय फार नंतर आहे, पण अनुभवाचा विषय आहे. देव हे देवाचं सामान्य नाव आहे, विशेष नाव नाही. जगद्गुरु तुकोबाराय अखिल मानव जातीला महत्वाचा उपदेश करतायत. सांगणारे जगामध्ये भरपूर आहे, ऐकणारे फार कमी आहे. प्रत्येकाला वाटतं आपण सांगावंच, ऐकायला कोणीच तयार नाही महाराज. चैन आए तो कैसे आए किस दीवाने को, चैन आए तो कैसे आए इस दीवाने को, एक जाता है तो 10 आते हैं समझाने को. सांगणारेच जास्त झाले महाराज, जेवणाऱ्यापेक्षा वाढणारे जास्त झाले. प्रत्येकाला सांगावं वाटतं, पण कथा कीर्तन ऐकावं कुणाच्या मुखातून तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. हरिदासामुखी हरि कथा श्रवण, तेने पुण्य पुण्य विशेषता, तेने पुण्य पुण्य एक विशेष पुण्य आणि सामान्य पुण्य, शुद्ध पुण्य आणि नुसतं पुण्य. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवान म्हणतात मला प्राप्त करायचं आहे का, मग शुद्ध पुण्याची गरज आहे. पुण्य प्राप्त होणं वेगळं आणि शुद्ध पुण्य प्राप्त करणं वेगळं. सांगणारे भरपूर आहे, उपायाची नाही वाणी. जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत तुकोबाराय सांगतायत, सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये 4 प्रकार पडतात. एक आहे आज्ञा, एक आहे अनुज्ञा, एक आहे अभ्यर्थना आणि एक आहे उपदेश. एखाद्या व्यक्तीने एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली, सांगण्यामध्ये जर त्याचं कल्याण सामावलेलं नसेल तर त्या सांगण्याला केवळ आज्ञा म्हणावी. बाप मुलाला सांगतोय शेतामध्ये जा, हे काम करू नये, आज्ञा आहे, पण तो उपदेश नव्हे, शब्दच असतो. पेपर मध्ये देखील शब्दच आहे, ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये देखील शब्दच आहे. पण एका शब्दाला अक्षर म्हणतात आणि एका शब्दाला अक्षर म्हणतात. सकाळचा पेपर दुपारी वाचावा वाटत नाही, सकाळचा सकाळ दुपारी वाचावा वाटत नाही. पण ज्ञानेश्वरीला किती वर्ष झाले, काय भगवान शिव आणि पार्वती मातेचा संवाद आहे. ते तर हरुमणे ने निजे देविका जैसे स्वरूप तुझे,
तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. भगवान शिव पार्वतीला सांगतायत. पार्वती मातेने प्रश्न विचारला भगवान शिवांना, महाराज हे गीता तत्व आहे काय? तैसे हरू म्हणे नेनिजे, जैसे का स्वरूप तुझे. तुझं स्वरूप जसं नित्य नूतन आहे तसं गीता तत्व नित्य नूतन आहे. हे अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकडिका, उजळलिया श्री कृष्णे. काही काही ठिकाणी नुसते शब्द असतात सज्जन हो, पण त्या शब्दाच्या पाठीमागे सामर्थ्य नसतं. आपणही बोलतो, आपलेही शब्द बाहेर निघतात तोंडाच्या आणि साधूचेही शब्द बाहेर निघतात, पण दोघं शब्दामध्ये फरक आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं, तयाचे 60 शब्द सुखे मनोयेती वेद. संतांचे शब्द 60 सुखे मनोयेती वेद. रामायणामध्ये प्रसंग आहे. प्रारब्ध कुणाला चुकत नाही सज्जनो. देव जरी असला, ज्या वेळेला त्याने मानव शरीर धारण केलं त्यालाही प्रारब्धाला सामोरे जावं लागतं. भगवंताने ज्या वेळेला या पृथ्वी अवतार धारण केला त्यावेळेला भगवंताला ही प्रारब्ध चुकवता आलं नाही. मग तुम्ही आपण कुठे लागला? प्रारब्ध कुणालाही चुकवता येत नाही. भगवान राम ब्रह्म आहे, सच्चिदानंद आहे, तरी देखील भगवान या ज्या वेळेला या धरातरावर येतात त्यावेळेला त्यांनाही 14 वर्षपर्यंत निरावरण चरण वनामध्ये फिरावं लागतं. तुलसी रामायणात ते वर्णन नाही, पण वाल्मिकी रामायणामध्ये ते वर्णन आहे. आणि याच्यामध्ये भेद कधीच कुणी करू नका, कारण तुलसीदासजी म्हणजेच महर्षी वाल्मिकजींचा अवतार आहे. मग 2 कवी आहे आणि दोघं कवींमध्ये असा चिंतनामध्ये भेद का आला? काल परत्वाने, युग परत्वाने. दिवसेंदिवस माणसाची अवस्था बदलत चालली आहे. त्रतायुगामध्ये अवस्था वेगळी, सत्ययुगात अवस्था वेगळी, त्रतायुगात वेगळी, द्वापार युगात वेगळी, कलियुगात वेगळी. सत्ययुगामध्ये एक वेळेला धान्य पेरलं की 21 वर्षपर्यंत ते उगवत होतं. ऐकताय का तुम्ही? सत्ययुगामध्ये एकदा धान्य पेरल्यानंतर 21 वर्ष उगवत होतं. द्वापार युगामध्ये एकदा पेरल्यानंतर 14 वर्ष उगवत होतं. त्रतायुगात द्वापार युगामध्ये एकदा पेरल्यानंतर 7 वर्ष ते उगवत होतं. कलियुगामध्ये 7 वेळेला पेरल्यानंतर एकदा ते उगवतं. हा काय फरक झाला? काही लोक म्हणतात की कलियुग लागलाय, काल बदललाय. काल बदलला यापेक्षा एक सांगेल, माणसांची मनं बदलली. काल नाही बदलला, मन बदलली. त्रतायुगातली अवस्था सांगतो तुम्हाला एक, मन कशी बदलली माणसाची. 14 वर्षाचा वनवास सेवन करून आल्यानंतर रामप्रभू ज्यावेळेला अयोध्येला आल्यानंतर बघा, रामायणामध्ये 3 विशेष भूमीचं वर्णन केलेलं आहे. एक आहे लंकेची भूमी, एक आहे मिथिलेची भूमी आणि एक आहे अयोध्येची भूमी. या 3 भूमीचं वर्णन करत असताना अयोध्या ही उपासनेची भूमी आहे, लंका ही वासनेची भूमी आहे, अयोध्या ही उपासनेची भूमी आहे. लक्ष्मण वैराग्य आहे, भरत प्रेम आहे, हनुमंतराय भक्त आहे, इंद्रजित काम आहे. चिंतन जरा लक्षपूर्वक आहे का? इंद्रजित काम आहे, भरत प्रेम आहे, लक्ष्मण वैराग्य आहे, अयोध्या उपासनेची भूमी आहे, लंका वासनेची भूमी आहे. ज्या वेळेला इंद्रजित रूपी कामाचा बाण लक्ष्मण रूपी वैराग्याला लागतो
कामाचा बाण लागता बरोबर लक्ष्मण रूपी वैराग्य वासनेच्या भूमीमध्ये पडतं. आणि ज्या वेळेला भरत रूपी प्रेमाचा बाण हनुमंतराय रूपी भक्ताला लागतो त्यावेळेला हनुमंतराय रूपी भक्त उपासनेच्या भूमीमध्ये पडतो. जीवनामध्ये बाण लागू द्या पण कामाचा लागू नाही देऊ नका. प्रेमाचा बाण लागू द्या, कामाचा. भरताचा बाण हनुमंतरायांच्या गुडघ्याला लागला. काही लोक प्रश्न विचारतात का हनुमंतराय जर डोंगर घेऊन आलेले होते, बाण लागल्यानंतर हनुमंतराय खाली पडले नंदीग्राम मध्ये, मग तो डोंगर कुठे पडला? राम काज लगी तव अवतारा सुनतई भयऊ पर्वताकारा. भरताचा बाण ज्यावेळेला हनुमंतरायाच्या पायाला लागला त्या डोंगर कुठे पडला असं वर्णन आहे. हनुमंतराय ज्यावेळेला जमिनीवर पडले त्यावेळेला तो डोंगर हनुमंतरायाचे वडील पवनदेव, या पवनदेवाने तो वर उचलून धरला. तो खाली नाही पडू दिला. अयोध्येमध्ये ज्यावेळेला भगवान आले 14 वर्षानंतर आणि नंदीग्राम मध्ये आल्यानंतर भरताची भेट घेतली. राज्याभिषेकाचा विधी सुरू झाला आणि राज्याभिषेकाचा विधी सुरू झाल्यानंतर सर्वच त्या सभेमध्ये होते. नळ नीळ जांबुवंत सुग्रीव सर्वच होते. अयोध्येत ते सर्व होते पण एक भरत दिसत नव्हते. राम प्रभूला हनुमंतरायांनी विचारलं, महाराज भरत कुठे आहे? राम प्रभू म्हणायला लागले, हनुमंता माझा भरत ज्या जागेवर असायला पाहिजे त्या जागेवर आहे, पण कुठे आहे दिसत नाही ना मला. राम प्रभूने हनुमंताला सांगितलं, हनुमंता माझ्या सिंहासनाच्या मागे भरत बसलेला आहे. हनुमंतरायांनी पाहिलं तर भरत मागे बसलेला होता आणि मागे बसून काय करत होते भरत, तर केवळ आणि केवळ डोळ्यातून अश्रूंच्या धारा प्रवाहित होत होत्या. हनुमंतराय भरताजवळ गेले आणि भरताला म्हणायला लागले, महाराज एवढा मोठा उत्सव चालू आहे, तुम्ही समोर या ना. भरताने काय उत्तर दिलं? हनुमंतराय म्हणायला लागले, तुमच्यामुळे आज हा राज्याभिषेक आहे. त्यावेळेला भरत उत्तर काय देत आहे? भरत हनुमंतरायला म्हणायला लागले, हनुमंता अरे हा राज्याभिषेक माझ्यामुळे होता हे म्हणणं तुमचं चुकीचं आहे. जर माझ्यामुळे झाला असता तर याला 14 वर्षाचा विलंब लागला नसता. 14 वर्षपर्यंत माझ्या रामाला या गादीची वाट पाहावी लागली. मी तोंड दाखवण्याचा योग्यतेचा नाही. तेव्हाही भाऊ भावांमधलं हे प्रेम आहे आणि आताही भावा भावांमधलं प्रेम जगाच्या समोर असं येतं की एक भाऊ दुसऱ्याला मारण्याकरता उद्युक्त झालेला आहे. काल बदलला नाही, माणसांची मन बदलली. आणि पुन्हा सांगू आपल्याला, कीर्तन आणि प्रवचन केवळ टाइमपास करण्याकरता नाही तर आपल्या अंतकरणाची अवस्था बदलवण्याकरता आहे. टाइमपास करण्याकरता नाही. तुम्ही श्रद्धा ठेवून ऐकतात, आम्ही बोलतो, पण ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन किती झालं याला महत्व आहे. सप्ताह झाल्यानंतर गावातले जगातले वाद संपले पाहिजे किंवा सप्त्यामुळे वाद वाढायला नको, नाहीतर तो सप्ताह नाही, तो व्यवहार आहे. वाद संपले पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सर्व सांगतात जगामध्ये, पण सांगण्याला महत्व कुणाचे आहे? तुका म्हणे करोनी दावी त्याचे पाय माझे जीवी. जावं कुणाच्या मागे? काही कालापूर्वी 700 वर्षापूर्वी एका रेड्याला कळाला आपण कुणाच्या मागे जावं आणि तो रेडा मुकाट्याने ज्ञानोबारांच्या पाठीमागे निघाला. रेड्याला कळाला. आज माणसाला कळत नाही कुणाच्या मागे जावं. ज्ञानोबारांना विचारा कुणाच्या मागे जावं? मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी
जाऊन गेले आधी दयानिधी संत ते मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते इथे कलाकारांचं उभं पीक आहे हो. आमच्याकडे पीक झोपलेलं आहे म्हणून तर इकडे आला आनंद वाटतो. वा चांगलं आहे. खरोखर मराठवाड्यामध्ये जा, किती गायक आणि वादकांची खाण आहे तिकडे. तसं आपलाही भाग्यवान भाग आहे. काही काही भागामध्ये खूप चिंतन आहे. वा वा. सांगणारे भरपूर आहे. एखाद्या व्यक्तीने एखाद्याला गोष्ट सांगितली, सांगण्यामध्ये कल्याण झालं नाही, ती आज्ञा समजावी. आज्ञा. बाप मुलाला सांगतो जा शेताला जरा बागेत पाणी देऊ नये, आज्ञा आहे, उपदेश नव्हे. कारण ते बागेला पाणी देण्यामध्ये व्यवहारिक कल्याण होईल, आत्यंतिक कल्याण होणार नाही. दुसरा प्रकार आहे अनुज्ञा. अनुज्ञा शब्दाचा अर्थ आहे संमती. एखादा नर्मदा परिक्रमेला निघाला, त्याला सांगा अरे वा आई साहेब नित अवश्य दर्शन देतात. सांगतो या पवित्र व्यासपीठावरून, जो नर्मदा परिक्रमेला जातो आई साहेब नर्मदा माता त्याला अवश्य दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. कदाचित स्वरूप वेगळे असतील पण दर्शन होतं. एखादा निघाला त्याला संमती द्या, अनुज्ञा द्या. एखादा पंढरपूरला निघाला त्याला म्हणावा अरे वा जा, काय पंढरपूरला काय कमी आहे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. आनंद तेथीचा मुकयासी वाचा, वही रे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. नाचत पंढरी जाऊन खेडिया सुख देईला विसावा रे, नाचत पंढरी जाऊन खेडिया सुख देईला विसावा, नाचत जाऊच्या गावात खेडिया सुख देईला विसावा रे, नाचत जाऊच्या गावात खेडिया सुख देईला विसावा रे. एखादा कार्य करायला निघाला त्याला संमती द्यायची. एखादा निघाला सट्टा लावायला, त्यानं जर विचारलं का रे भाऊ कोणता आकडा लावू, त्याला नका संमती देऊ. एकदा असं झालं, तुम्ही सर्वांनी ओळख माहीत असेल, कोणी पाहिलं असेल नसेल, वैकुंठवासी मोठे बाबांना एकदा साखरीला आणलं होतं. बऱ्याच वर्षापूर्वीचा काल आहे. आणि त्यांची मिरवणूक काढलेली होती. त्यावेळेला त्यांची नवीन गाडी होती, कॉलेज गाडी. साखरीला आणलं, काय कोणाची नजर कशी असेल काही सांगताच येत नाही मला. साखरीला आणलं त्यांना, तो उत्सव झाला. आणि उत्सव झाल्यानंतर 2 दिवसानंतर एक ग्रस्त माझ्याकडे आला, म्हणे ते बाबा आता कधी येणार आहे. म्हटलं वा, एवढा व्यसनी मनुष्य सुधारतोय, अजून काय पाहिजे. म्हटलं तुझ्यासारखा जर सुधरत असला तर अजून पुढच्या वर्षी बोलू आपण. म्हणे तसं काही विचार करू नका मनामध्ये. पण ते आल्यानंतर त्यांच्या गाडीचा नंबर मी लावला, तो आकडा मला आला. काय करा, कोण कशातून काय घेईल हे सांगता येत नाही. एक म्हणायला लागला रामायण चालू होतं, रामायण खूप गोड झालं. म्हटलं वा काय रामायण गोड झालं, काय रामायण गोड झालं. म्हटलं तू काय घेतलं रामायणामधून.
म्हणजे रामायणामधून हे घेतलं मी की पहा 2 तत्व आहे रामायणामध्ये, किती गोड तत्व आहे. त्याने मला विचारलं, म्हटलं का रामायणामध्ये काय विशेष महत्वाचं आहे. त्याला सांगितलं, हे बघ, अरे धर्माची बाजू घेतल्यानंतर आणि अधर्माची बाजू घेतल्यानंतर होतं काय, या 2 गोष्टी रामायणातून शिकायला मिळतात. अधर्माची जर बाजू घेतली तर सक्का भाऊ देखील सोडून निघून जातो, आणि धर्माची बाजू जर घेतली तर वानर देखील नराला मदत करतात. या दोन्ही बाजू. जशी डोंगरे आपल्या धुंडा महाराज सांगायचे, वैकुंठवासी स्वानंद सुखनवासी धुंडा महाराज, एक आहे दृष्टी सृष्टीवाद आणि एक आहे सृष्टी दृष्टीवाद. जशी दृष्टी तशी सृष्टी आणि जशी सृष्टी तशी दृष्टी. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. चांगला मार्ग न विचारता सांगावा आणि वाईट मार्ग विचारूनही कोणी सांगू नये. एखाद्याने जर विचारलं का सप्ताह चालू आहे, कोणत्या गल्लीमध्ये सप्ताह आहे, न विचारता सांगावं या गल्लीमध्ये सप्ताह, या गल्लीत मंदिर आहे. आणि एखाद्याने विचारलं दारूचं दुकान कोणत्या गल्लीत आहे, माहीत असलं तरी सांगू नये. माहीत असलं तरी सांगू. एक आहे आज्ञा, दुसरा आहे अनुज्ञा संमती, आणि तिसरा प्रकार आहे अभ्यर्थना. अभ्यर्थना शब्दाचा अर्थ आहे प्रार्थना. आणि चौथा प्रकार आहे उपदेश. मोठा सांगतो, लहान ऐकतो, आणि त्या सांगण्यामध्ये आणि त्या ऐकण्यामध्ये जर कल्याण लहानाचं सामावलेलं असेल तर त्याला म्हणतात उपदेश. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, बघा, सांगण्याचा अधिकार संतांना आहे, सांगण्याचा अधिकार देवाला आहे, सांगण्याचा अधिकार जडाला नाही, आणि सांगण्याचा अधिकार जीवालाही नाही. आणि याच्या पुढचं एक हिम्मत करून वाक्य वापरेल, सांगण्याचा अधिकार जर काही वेळेला चिंतन जर केलं तर देवालाही नाही, ब्रह्माला काय सांगता येणार आहे. सांगण्याचा अधिकार आहे साधूला. जो मोठा आहे त्याला सांगण्याचा अधिकार आहे. तुकोबरायांचं मोठेपण निर्विवादपणाने सत्य आहे. बापाचं मोठेपण मुलाच्या अपेक्षेने मोठं आहे, पण तुकोबारायांचं मोठेपण निर्विवाद सत्य आहे. निळोबारा एके ठिकाणी सांगतात, संत किती मोठे आहेत. हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर किंवा ज्यांना त्यांच्या भेटीचं आर्त निर्माण होतं, त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका, त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका, त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका, त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका. सगळ लोका पूज सगळ लोका विश्वासाने त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे आर्त ब्रह्मादिका. पूज सगळ लोका पूज सगळ लोका विश्वासाने त्यांची भेटीचे आर्त ब्रह्मादिका, जगद्गुरु तुकोबाराय सर्वांगाने मोठे आहे. बरं,
एखाद्या प्रेम करणाऱ्या माणसाने मोठेपण वर्णन केलं याला नवल नाही, याला महत्व नाही. द्वेष करणाऱ्या व्यक्तीने तुकोबारांचं मोठेपण मान्य केलं आहे. समान कालामध्ये झालेल्या संतांनी तुकोबारांचं वर्णन करणं यालाही महत्व नाही. जरा चिंतन आहे का गुरुकृपेने महत्वाचं. समान कालामध्ये झालेल्या व्यक्तीने तुकोबारांचं वर्णन करणं यालाही महत्व नाही. नंतर झालेल्या संतांनी तुकोबारांचं वर्णन केलं यालाही नवल नाही. पण तुकोबारायांच्या आधी झालेल्या साधूने तुकोबारायांचं वर्णन करणं याला महत्व आहे. एक वेळेचा प्रसंग आहे. एक व्यक्ती ज्ञानोबारायांकडे आला. त्याला श्रीमंत व्हायचं होतं आणि श्रीमंत व्हायचं होतं म्हणून तो ज्ञानोबारायांकडे आला. किंवा एक दुसरा प्रसंग, ज्यावेळेला तुकोबारायांचं महत्व सर्वीकडे पसरलं त्यावेळेला लोक तुकोबारायांचा विरोध करायला लागले. काही चुकल्यानंतर लोक विरोध करता असं समजू नका. ज्या वेळेला भक्ती तेज जगामध्ये वाढतं, ज्ञानाचं तेज वाढतं, कीर्तीचं तेज वाढतं, त्यावेळेला लोक विरोध केल्याशिवाय राहत नाही. निंदा त्याचीच होते ज्याची पूजा होते. ज्याची पूजाच होत नाही त्याची निंदाच होत नाही. निंदा त्याची होते ज्याची पूजा होते. जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती सर्वीकडे पसरली. पण रामेश्वर भट्टांना ते सहन झालं नाही. हे तुम्हाला असं वाटतं की जगामध्ये या गोष्टी चालतच राहणार आहे. त्रतायुगापासून सत्ययुगापासून चालतच राहणार आहे. द्वापार युगामध्ये शिशुपाल भगवंताचा विरोध करणारा देवाला भेटला. चालतच राहणार आहे. विरोध होणारच आहे. पण वृत्ती कशी असावी. एक महात्मा गंगेच्या किनाऱ्यावर बसलेले होते, ध्यानस्थ बसलेले होते. काही सज्जन लोक तिथून चालले. ते म्हणायला लागले, वा काय आज सकाळी सकाळी साधूचं दर्शन झालं. धन्याजे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. एक महत्वाचं सूत्र तुम्हाला सांगतो. एखाद्या वेळेला आपण बसलेलो आहोत आणि बसलेले असताना अचानक एखादा सुगंध दरवडून तुमच्यापासून पुढे निघून गेला, निश्चित समजा डोळे बंद करून की इथे भगवान आले होते. एका महात्म्याचं वाक्य सांगितलं मी तुम्हाला. सहज बसलेलो आपण आणि एखादा सुगंध आला, समजून जायचं भगवान आले. काही लोक चाललेले होते, साधूचं वर्णन करायला लागले. काय आज दिवस आमचा की संतांचं दर्शन झालं. नंतर काही लोक दुसरे आले, पत्ता खेळणारे. ते म्हणायला लागले कुठेतरी हारला असेल, बसला इथे डोळे लावून. नंतर आले पिणारे. ते पिणारे तिथून चालले. ते म्हणायला लागले रात्री जास्त झाली म्हणून बसलाय. साधू ध्यानस्थ आहे. एक ग्रस्त बाजूला बसलेले होते. ते सर्व लोक गेल्यानंतर त्यांनी साधूला उठवलं. म्हणले, महाराज आपके बद्दल क्या हवा चल रही है. महात्मा म्हणायला लागले, क्या हुआ. बोले, क्या हवा चल रही है आपके बारे में. त्यावेळेला महात्म्याने काय उत्तर दिलं. जिस खिड़की से हवा अंदर आती थी वो खिड़की बंद होके 12 साल हो गए, मुझे उसकी फिक्र ही नहीं. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. तुकोबारायांची निंदा व्हायला लागली. रामेश्वर भट्टांच्या कानावर गोष्ट आली की तुकोबारायांची कीर्ती वाढलेली आहे. मग त्यावेळेला रामेश्वर भट्टाने तुकोबारायांना त्या वह्या बुडवायला लावल्या. तुकोबारायांनी त्या बुडवल्या. तोही प्रसंग झाला. पण त्यापेक्षा अनगडशाह फकीर, त्या अनगडशाह फकीराच्या विहिरीमध्ये रामेश्वर भट्टाने एकदा स्नान केलं आणि अंगाचा दाह व्हायला लागला. शिष्यांना सांगितलं डोक्यावर घागर धरा. ते घागर धरत धरत तुकोबा ज्ञानोबारायांकडे गेले. पाणी पडतंय अंगावर. रामेश्वर भट्टांनी ज्ञानोबारायांची प्रार्थना केली. रामेश्वर भट्टांना कमी समजू नका. ज्या रामेश्वर भट्टांना स्वप्नात येऊन ज्ञानोबाराय दृष्टांत देत आहे ते सामान्य आहे का रामेश्वर भट्ट.
समाधीजवळ धरलं आणि धरलं सांगितलं माझ्या अंगाचा दाह होतोय. त्यावेळेला ज्ञानोबारांनी रामेश्वर भट्टांना सांगितलं की महाराज, तुकाराम महाराज आम्हाला सर्वात प्रिय आहे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय अमाथोर, प्रिय अमाथोर. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय अमाथोर, प्रिय अमाथोर. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय अमाथोर, प्रिय अमाथोर. ज्ञानोबारायांचे काय, तुका सर्वश्रेष्ठ आम्हा प्रिय थोर, का जो अवतार नाम याचा, त्याची तुझ काही गडली रे निंदा, मनोनिये बाधा ओढविली. रामेश्वर भट्टाजवळ ज्ञानोबारायांनी आधी झालेले, तुकोबारायांच्या आधी झालेले ज्ञानोबाराय ते तुकोबारायांचे वर्णन करतात. यात तुकोबारायांचं मोठेपण प्रगट होतं. इतके मोठे आहे तुकोबाराय आणि एवढे मोठे असणारे तुकोबाराय उपदेश करतायत, म्हणून त्यांच्या उपदेशाला महत्व आहे. काय उपदेश करतात तुकोबाराय? अभंगाच्या पहिल्या चरणात मनवोनी शरण जावे, तुकोबाराय ज्याचं अभ्युदय ज्याला करायचं आहे, कल्याण करून घ्यायचं आहे, त्याने देवाला शरण जा हा उपदेश करतायत तुकोबाराय. तुकोबारायांनी इथे एखाद्या विशिष्ट वर्गाला उपदेश केला नाही, सर्वसामान्य जीवांना, कुणालाही. जसं नामस्मरणाचा उपदेश करत असताना सर्वांना त्याचा अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे
म्हणावे रो वेडा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेडा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो तुकोबाराय शरणागतीचा उपदेश करतायत, पण तुकोबाराय शरणागतीचा उपदेश करतायत केवळ तुकोबारायांच्या बोलण्याला एवढं महत्व आहे का हो? तुकोबाराय म्हणतात शरण जा, पण शरणागतीचा उपदेश अजून कुठे सांगितला आहे का? वेदामध्ये शरणागती सांगितलेली आहे. वेद अनंत बोलिला अर्थ तुलाची साधिला काय? विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, विठोबासी शरण जावे, विठोबाची शरण जावे, शरण जावे. तग्गुह देव आत्मबुद्धी प्रकाश मुमुक्षुर्वै शरणम अहम प्रपद्ये. वेदामध्ये शरणागती सांगितलेली आहे. धर्मग्रंथामध्ये स्मृती ग्रंथात शरणागती सांगितलेली आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. स्वर्गाला कारण असणारं वैदिक कर्म, सर्व धर्म शब्दाचा अर्थ कर लावणार. स्वर्गाला कारण असणारं वैदिक कर्म आणि नरकाला कारण असणारं अज्ञान, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडो निघाली असे एक ज्ञाने येणे. ज्ञानोबराय म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. भगवान स्मृतीमध्ये सांगतात. वेदामध्ये शरणागती सांगितली, स्मृतीत शरणागती सांगितली, श्रुतीमध्ये शरणागती सांगितली, पुराणामध्ये सांगितली आहे का? पुराणामध्ये आहे अहोबकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजेम. पुराणामध्ये शरणागती सांगितली. इतिहास रामायणात शरणागती आहे का? पुराण वेगळं, स्मृती वेगळी, श्रुती वेगळी आणि इतिहास वेगळा. पुराण वेगळं, पुराण म्हणजे भागवत महापुराण, महाभारत. पुराण वेगळं 18 पुराण. स्मृती वेगळी. स्मृती कशाला म्हणतात? भगवंताने सांगितलेली गीता तो स्मृती ग्रंथ. श्रुती कशाला म्हणतात? वेद म्हणजे श्रुती ग्रंथ. श्रुतीत शरणागती, पुराणात शरणागती, स्मृतीमध्ये शरणागती, संत वाङ्मयामध्ये शरणागती. अजून शरणागती कुठे सांगितलेली आहे? इतिहासामध्ये शरणागती सांगितलेली आहे. सकृदेव प्रपन्नाय तवास्मितीच याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्ये तद्व्रतम मम. नामदेवराय एके ठिकाणी वर्णन करतात, ज्या वेळेला बिभीषण भगवंताला शरण आला त्यावेळेचा प्रसंग आहे. नामदेवराय तिथे सांगतात बिभीषण शरण आला, पण मागितलं काय? शरण आला तुझ मूर्ख बिभीषण, शरण आला तुझ मूर्ख बिभीषण, शरण आला तुझ मूर्ख बिभीषण, लंका राज्य दान मागितले, शरणागती संत वाङ्मयात आहे, इतिहास आहेत, पुराणात आहे, सर्वेकडे. पण शरणागती सांगत असताना तुकोबाराय काय सांगतात? देवाला शरण जा. देवाला शरण जा याचा अर्थ शरण जाणं म्हणजे समर्पण करणं. आणि त्या समर्पणामध्ये 3-4 प्रकार पडतात. एक आहे वस्तूचं समर्पण, एक आहे तत्वाचं समर्पण आणि एक आहे क्रियेचं समर्पण. यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी
यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुर्वश मदर्पणम कायेन वाचा मनसेंद्रियर्वा। जे जे आपण क्रिया करतो तो देवाला समर्पण करणं याला क्रियेचं समर्पण म्हणतात. क्रियेचं समर्पण. एका वस्तूचं समर्पण. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. एका क्रियेचं समर्पण, एका वस्तूचं समर्पण आणि एक तिसरा प्रकार आहे तत्वाचं समर्पण. काहींनी क्रियेचं समर्पण केलं, काहींनी वस्तूचं समर्पण केलं आणि काहींनी तत्वाचं समर्पण केलं. बुद्धी म्हणजे तत्व आहे, जीव म्हणजे तत्व आहे. तुका म्हणे बडी जीव दिला पाया तडी. जीव दिला पाया तडी, जीव दिला पाया तडी. तुका म्हणे बडी जीव दिला पाया तडी, जीव दिला पाया तडी, जीव दिला पाया तडी. काही ठिकाणी 6 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षस्यतीति विश्वासो गोप्तत्ववर्णम तथा कार्पण्यम आत्मनिक्षेपः. षड्विधा शरणागती. शरणागतीचे 6 प्रकार सांगितलेले आहे. अनुकूलतेचा संकल्प करणं आणि प्रतिकूलतेचा त्याग करणं हे 2 शरणागतीचे प्रकार आहेत. ज्यावेळेला रावणाने माता सीतेचं हरण करून नेलं त्यावेळेला विभीषणाने रावणाला समजवलं, चांगला मार्ग एखाद्याला सांगतच जा. कोटपर्यंत सांगायचं, जो ऐकत नाही तो जो ऐकत नाही तोपर्यंत. एकदा सांगावं, 2दा सांगावं, 3दा सांगावं, नाही ऐकलं मग सोडून द्या. सांगितल्याशिवाय राहू नये. तुकोबारायांचं सर्वांनीच ऐकलं असं नाही. तुकोबारायांनी सांगणं सोडलं का? नवे नवे पाया पडले तुकोबाराय. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नामा. करे टाळी बोला मुखी नामा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे डोळा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे डोळा. पाया पडून ज्या वेळेला लोक ऐकायला तयार नाही त्यावेळेला तुकोबा रागावले देखील एकदा. किती तरू किती सांगो तरी नाही गती पटकीचे. उडाच्या नडीचे रडतील. उडाच्या नडीचे रडतील. किती सांगू तर नाही कधी पटकीचे. उडाची दारीचे रडतीला. उडाची दारीचे रडतीला. ज्या दिवशी माता लंकेमध्ये गेले तेव्हापासून लंकेमध्ये उत्पात व्हायला लागला. रामायणामध्ये 3 असे मुद्दे गोड आलेले आहेत. ज्या वेळेला मनुष्य अन्याय मार्गावर पाय ठेवतो त्यावेळेला त्याच्या बुद्धीचं तेज कमी होतं आणि शरीराचं तेज कमी होऊन जातं. अन्याय मार्गावर पाय ठेवता बरोबर त्याच्या बुद्धीचं आणि शरीराचं तेज कमी होऊन जातं. 6 कारणाने माणसाचं लवकर पतन होतं. अतिमानाची अपेक्षा केली की त्याचं लवकर पतन होतं, नाश लवकर होतो. अतिमानोति वादश्च अथा त्यागो नराधिप. क्रोधश्च आत्मविदिस्साच मित्र द्रोहश्च ता निषट. 6 कारणाने माणसाचं लवकर पतन होतं. अतिमानाची अपेक्षा केली लवकर पतन होईल. आपल्या गावचं तसं कोणी करणार नाही पण प्रार्थना करेल आपल्याला, भगवान येत आहे आपल्या गावामध्ये, इथे मानाची अपेक्षा कोणीच करू नका. आणि इथे जो मानाची अपेक्षा करेल समजून जा
वाक्य वापरू करावं तू. 6 कारणाने माणसाचं लवकर पतन होतं. मान इच्छितो अपमान पावे. ज्याने मानाची इच्छा केली अपमान झाल्याशिवाय राहत नाही. मान लाल गंधामध्ये इच्छा करा. लाल गंध पूर्वीचं पाहिलंय मी, काय काय कुंकू नाही लावला तरी राग येतो. एक नवरदेव जेवतच नव्हता. सर्व लोक थकले का जेव्हा जवाई बापू जेव्हा लोक आले त्यांच्याजवळ प्रार्थना करायला लागले. सासरा आला म्हणे मारुतीकार पाहिजे का म्हणे नाही. साला आला म्हणे कॉलिस पाहिजे का म्हणे नाही. डब्ल्यू काय म्हणताय BMW काय BMW पाहिजे का म्हणे नाही. म्हणे थार पाहिजे का म्हणे नाही. काय करावं जेवतच नव्हतं नवरदेव. शेवटी नवरदेवाचे मित्र आले जेवायला बसते. लोक जेवायला आणलेले पंक्ती भुका लागलेल्या लोकांना जेव काय पाहिजे सांग ना. म्हणजे मारुतीकार नाही काही नाही तुला पाहिजे काय. तो म्हणायला लागला 2 खोबऱ्याच्या वाट्या. अरे दिला शर नवरदेव. काही काहीच्या घरात पिशवी टांगायला खिळा नसतो. ताटपणा कमी होत नाही महाराज. अतिमानाची अपेक्षा माणसाचं लवकर पतन करते. अतिवाद माणसाचं लवकर पतन होतं. अति मानोतिवादश्च अथा त्यागो नराधिप. जो मनुष्य कंजूस आहे त्याचं लवकर पतन होतं. अतिक्रोध करणाऱ्या माणसाचं लवकर पतन होतं. आत्मविदिसा स्वतःची स्तुती करणाऱ्या माणसाचं लवकर पतन होतं. आणि एक शेवटचा मुद्दा, मित्राचा द्रोह करणाऱ्या माणसाचं लवकर पतन होतं. करू नये. अतिमानाची अपेक्षा कधीच करू नये. तुकोबारायांना विचारा. तुकोबाराय म्हणतात मान हे आहे काय. दंभ आहे काय. मान दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. सुकराची विष्ठा दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. मान दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. हे तो सुकराची विष्ठा. दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. रावणाला किती लोकांनी समजवलं. माल्यवानाने समजवलं. रावणाने ऐकलं नाही. मारीचाने समजवलं ऐकलं नाही. मंदोदरीने समजवलं ऐकलं नाही. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग होतो. ज्यावेळेला माणसाचं प्रारब्ध फिरतं ना तो स्वतःहून तिथे मरत. तरी अमंगळ योग होतो. मुळात कोणीच मनुष्य वाईट नाही हो. नाही आहे वाईट. रावणाला मंदोदरी समजवते. रावणाला बायका किती होत्या 80,000. 80 सहस्र जया सुंदरा कामिनी. 1-2 नी 80,000. पण तुकामध्ये जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग होतो. मंदोदरीने समजवलं नाही ऐकलं. आणि मग विभीषण सांगायला लागले महाराज हे चांगलं नाही. माता जानकीला तुम्ही आणलाय. जानकीला परत करा. आपल्या कुलाचं रक्षण होईल. रामायणामध्ये असं चिंतन केलंय काही महात्म्यांनी. 6 वेळेला विभीषणाने रावणाच्या पाया पडल्या. आणि रावणाने विभीषणाला असं सांगता 6 वेळेला लाथ मारली. तर राम प्रभूजवळ आल्यानंतर विभीषण 6 वेळेला शरण आलेला आहे. राम तुलसीदासामध्ये तुलसी रामायणामध्ये 6 वेळेला चिंतन आलेलं आहे. 6 वेळेला शरण आलेलं आहे. रामायणातला हा वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे. सकृदेव प्रपन्नाय तवास्मितीचे याचते. फक्त देवाला म्हणा देवा मी तुझा आहे. स्वामी राम सुखदासजींचे काही अमृत वाक्य आहे. हे प्रभु मैं तुम्हें भूलू नहीं. स्वामी राम सुखदासजी एक प्रार्थना करेल.
देव मोठा आहे, तो आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पण त्याचे जे आहे त्यांना भेटल्याशिवाय राहू नका. त्याचे कोण आहे? निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई, तुकोब्बारा आहे. मोठ्याचे जे आहे त्यांच्या जवळ जा. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञाना. बिभीषण समजवतोय, रावण ऐकत नाही. रावणाने लात मारली, बिभीषण निघाले आणि राम प्रभूकडे आले. अनुकूल्यस्य संकल्प हा. ज्यावेळेला बिभीषण लंकेमधून निघाले आणि राम प्रभू जवळ यायला लागले, सुग्रीवाची इच्छा नव्हती बिभीषणाला जवळ करण्याची. सुग्रीव देवाला म्हणायला लागला, देवा हा शत्रूचा भाऊ आहे, याला जवळ करू नका. त्यावेळेला राम प्रभूंनी काय केलं? हनुमंतरायांकडे पाहिलं आणि हनुमंतरायांकडे पाहून हनुमंतरायांना विचारलं, बघा राम प्रभू देखील हनुमंताच्या दृष्टीने भक्ताची ओळख करून घेतात. म्हणून तुकोबारायांना हनुमंतरायांना म्हणावं लागलं, देवा सांगा भक्तीची वाट. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. माझा नावाला सुभाट, माझा नावाला सुभाट. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा. 2-3 प्रसंग असे रामायणामध्ये आलेले आहेत. इंद्रजित आणि लक्ष्मण यांचं युद्ध चालू होतं. पहिल्या प्रसंगामध्ये लक्ष्मणाला मूर्छा आली, शक्ती लागली. हनुमंतरायांनी द्रोणागिरी आणला, लक्ष्मणाची मूर्छा सावरली. पुन्हा इंद्रजित युद्धा करता आला आणि पुन्हा इंद्रजित ज्यावेळेला युद्धा करता आला तेव्हाही लक्ष्मणाकडून इंद्रजिताचा पराभव होत नव्हता. कारण इंद्रजिताला एक वर होता. इंद्रजिताची पत्नी सुलोचना हे माडीवर उभं राहत होती आणि युद्ध पाहत होती. काय ताकद असेल सज्जन. इंद्रजिताच्या महालावर एक ध्वज होता आणि इंद्रजिताला असा वर होता. तो ध्वज ज्यावेळेला पाडला जाईल त्यावेळेला इंद्रजित रणांगणामध्ये पडेल. हा एक वर होता. इंद्रजित पडत नाहीये. त्यावेळेला विभीषण लक्ष्मणाजवळ जातात आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणजी इंद्रजित तुमच्याकडून पडणार नाही. असं म्हणले का? ते ध्वज जो त्याच्या महालावर लावलेला आहे त्या ध्वजाकडे सुलोचनेचं लक्ष आहे. तो ध्वज ज्यावेळेला तुम्ही उडवाल त्यावेळेला इंद्रजित मरेल. आणि हे ज्यावेळेला विभीषण इंद्रजिताला लक्ष्मणाला सांगत होते ती गोष्ट इंद्रजिताने पाहिली आणि तिथेच विभीषणाचं नाव ठेवलं, घरचा भेदी लंकाढ. घरचा भेदी. अनुकूल राहण्याचा संकल्प केला. एक प्रसंग. आणि दुसरा प्रसंग, रावणाला मारत असताना रावण ज्यावेळेला मरत नाही, अमृत त्याच्या याच्यामध्ये आहेत, त्यावेळेला 31 बाण भगवंताने सोडले. 31 बाण. आणि त्याच्या नाभीमधलं अमृत शोषून घेतलं. पण हे सांगितलं विभीषणाने. अनुकूल्यस्य संकल्प हा. अनुकूल राहण्याचा संकल्प केला परमात्म्याशी. ही एक शरणागती. दुसरा प्रकार आहे प्रातिकूल्यस्य वर्जनम. प्रतिकूलतेचा त्याग करणं हा शरणागतीचा दुसरा प्रकार. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला भीष्म पितामह भीष्म आणि भगवान अर्जुनाचं युद्ध चालू आहे, देवाने पाहिलं की पितामह भीष्माकडून बाण येत आहेत पण अर्जुनाकडून बाण येत नाही. कारण असं घडलेलं होतं, पितामह भीष्माने भगवंताच्या पेरा परत बाण मारलेला होता. पेरा परत. रथाचे दोर भगवंताच्या हातात होते, त्या घोड्यांचे दोर, आणि त्या पेरा परत बाण मारलेला होता. रक्त गळतायत तरी भगवान रथ हाकलतायत. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरूपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले.
भगवान रथ हाकलतायत. देवाच्या लक्षात आलं की भीष्माकडून बाण येत आहेत, पण अर्जुनाकडून बाण जात नाही. झालं काय म्हणून मागे वळून पाहिलं, आणि मागे वळून पाहिलं तर लक्षात आलं की अर्जुन रथामध्ये मूर्छित पडलेला आहे. त्यावेळेला भगवंताने रथाच्या खाली उडी मारली आणि रथाचा चाक घेतला आणि धावत निघाले. अर्जुनाची मूर्छा सावरली. अर्जुनाने विचार केला भगवान कुठे गेले, म्हणून पाहिलं समोर तर भगवान रथाचं चाक घेऊन धावलेले आहे भीष्मावर. अर्जुनाने उडी मारली आणि भगवंताच्या चरणाला पकडलं. भगवंताने रथाचं चाक घेतलेलं आहे. त्यावेळेला घडला काय प्रसंग, भीष्माने आपल्या हातचे बाण खाली ठेवून दिले, धनुष्य खाली ठेवून दिलं, बाण खाली ठेवून दिले आणि हात जोडले. प्रातिकुल्यस्य वर्जनम, याला म्हणतात प्रतिकूलतेचा त्याग करणं. शरणागतीतला हा दुसरा प्रकार आहे. अजून तुकोबाराय सांगतात शरण जाताना कसे जा, सर्व भावे देवासी, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. पहिल्याच चरणामध्ये म्हणून हे हेतुबोधक अव्यय वापरलं, आणि हेतुबोधक अव्यय वापरून 3 चरणामध्ये त्याचे हेतू सांगितले. पहिल्या चरणात म्हणून हेतुबोधक अव्यय वापरलं आणि 3 चरणामध्ये त्याचे हेतू सांगितले. दुसऱ्या चरणामध्ये एक हेतू सांगतात, तो हा भूतारेला पार, तो हा भूतारेला पार, तुकोबाराय सांगतात त्याला शरण जा. पण शरण जा कसे, ज्ञानोबारायांना विचारला. तया अहम वाचा चित्तंग देवोनिया शरण रिग, महोदधी का गांग रिगाले जैसे. अहमचं समर्पण म्हणजे आपला अहंकार बाजूला सारायचा, तो त्याला समर्पित करून जायचा. तया अहम वाचा, वाचेने शरणागती. वाचा बोलो वेद नीती, करू संती सांगितले. किंवा तुका म्हणे वाचा वाहिली आनंद, म्हणे वाचा वाहिली आनंद, वाचा वाहिली आनंद, वाचा वाहिली आनंद. बोलायचे आता काम नाही, आता काम नाही, आता काम नाही. याला वाचेने शरणागती म्हणतात. दुसरं बोलणंच नाही देवा वाचून. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे करावा विठ्ठल, करावा विठ्ठल. वाचेची शरणागती. तिसरी चित्ताची. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दाना, डोळा रूपाचे दाना, अखंड मुखी नाम, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. तुझे पाय डोळा रूपाचे दाना,
वाजवणारे असले की फायदा करून घ्यायचा. तुकोबारा एके ठिकाणी सांगतात, देवा अरे माझं चित्त तुझ्या चरणाला लागू दे ना. राहे राहे माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काहे. तुझे करुनिया माही भवा तारी दातारा. करुनिया माही भवा तारी दातारा. करुणिया बाई बाबा तारे दातारा. करुणिया बाई बाबा तारे दातारा. चित्ताने शरण जाणं आणि अंगाने काय देह समर्पिजे देवा. देह समर्पिजे देवा. समर्पिते देवा. समर्पिते देवा. हार काहीच न घ्यावा. हार काहीच न घ्यावा. हार काहीच न घ्यावा. हार काहीच न घ्यावा. होईल आगवा. होईल आगवा. होईल आगवा. होईल आगवा. कामने आनंद. कामने आनंद. कामने आनंद. कामने आनंद. समर्पिजे कामने आनंद. असे खांदा देणारे असले तर रोज मरायला परवडतं. देह समर्पिजे देवा अंगाने शरणागती. आहा गोकुळातलं एक खूप गोड उदाहरण आहे. भगवान ज्यावेळेला श्रीधाम वृंदावनातून मथुरेमध्ये निघून गेले आणि गोपिकांना विरह अवस्था प्राप्त झाली, त्यावेळेला गोपिका विरह अग्नीमध्ये तडपतायत. एक गोपी दुसऱ्या गोपीला आपलं स्वप्न सांगायला लागली. त्यावेळेला एक गोपी एका सखी जोडाली म्हणायला लागली, हे विशाखा एक काम कर. म्हटले काय? मी मेल्यानंतर माझं शरीर जाळायचं नाही. जाळायचं नाही म्हटले नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वैदिक स्थितीमध्ये शरीराला शक्यतो जाळलंच पाहिजे आणि तेही जाळत असताना सूर्यास्ताच्या आधी जाळलं पाहिजे, पण मेल्यानंतर जाळलं पाहिजे. काय अर्थ काढून टाकतील. ती गोपिका म्हणायला लागली आपल्या सखीला, हे सखी मला जाळायचं नाही. म्हटले मग जमिनीमध्ये पुरायचं? म्हणे पुरायचंही नाही. जाळायचं नाही, जमिनीत पुरायचं नाही, यमुनेमध्ये टाकायचं का? म्हणे यमुनेमध्येही टाकायचं नाही. पूर्वीच्या काली मृत्यूचे दोन प्रकार होते, एक आहे भृगुपतन आणि एक आहे महानिर्वाण. दोन्ही प्रकार सांगून देतो, पण एक प्रकार आता सध्या त्याला बंदी आहे. एक आहे भृगुपतन, एक आहे महानिर्वाण. महानिर्वाण पांडव महापंताला गेले ते महानिर्वाण. आणि दुसरा प्रकार आहे भृगुपतन. भृगुपतन कशाला म्हणतात? उंच डोंगरावर चढायचं आणि उंच डोंगरावर चढून तिथून खाली कडेवरून खाली उडी मारायची, त्याला भृगुपतन म्हणतात. या भृगुपतनाला पूर्वी शास्त्रामध्ये परवानगी होती. आत्महत्या करू नये. एखादा म्हणेल की काही कंटाळा आला, प्रयागराजमध्ये गेला आत्महत्या करणारा, त्या माणसाला दोष लागत नाही. पण ऐकून घ्या पुन्हा, प्रयागराजमध्ये गेला आत्महत्या करायला आणि उडी मारली, आणि उडी मारल्यानंतर जर समजायला त्याला कोणी वाचवलं तर धर्मशास्त्रानुसार त्याला घरामध्ये घेता येत नाही. त्याला घरात नाही घेता येत. त्याला प्रेतत्व प्राप्त झालेलं आहे. भृगुपतन हा एक भाग होता. ती
ती गोपिका म्हणायला लागली मला जाळायचं नाही, पाण्यात टाकायचं नाही, जमिनीमध्ये पुरायचं नाही. म्हणे मग काय करायचं तुझ्या शरीराचं? शरीर तेजातून आलंय, तेजात वाढतंय, म्हणून तेजात याचा लय झाला पाहिजे. म्हणून चुकूनही कोणी शरीर दान करू नका, त्याचा विधी झाला पाहिजे. मुलांकडून त्याचा अग्निदाग संस्कार झाला पाहिजे. म्हणून शरीर, काही लोक मेल्या मरणोत्तर शरीर दान करून टाकतात. चुकीचा भाग आहे तो. कसा म्हणाल तुम्ही चुकीचा भाग आहे? शरीर अपराय का? पिंड हा पाचाचा अनिला उसना जैसे की ज्याचा त्यासी देणे लागे. मनुष्य मेल्यानंतर 5 तत्व त्याच्या शरीरातून निघून जातात. वायू तत्व आधी निघतं, आकाश तत्व निघून जातं, जल तत्व निघून जातं, सर्वात शेवटी राहतं पृथ्वी तत्व. आणि पृथ्वी तत्व देखील त्याला जाळल्यानंतर निघून जातं. तेज तत्व अग्नीमध्ये जाळल्यानंतर निघून जातं. हे 5 तत्व निघून जातात. पण धनंजय नावाचा प्राण असा आहे, तो मेल्यानंतरही शरीरातून बाहेर जात नाही. म्हणून मेल्यानंतर मनुष्य स्मशानभूमीमध्ये नेते असताना त्याच्या पाठीमागे राम बोलो भाई राम का म्हणतात? त्या शरीरामध्ये धनंजय नावाचा प्राण अजून आहे. तो धनंजय नावाचा प्राण असल्यामुळे आपण राम बोलो राम भाई म्हणतो. त्या प्राणाच्या द्वारा त्याचं फल त्या जीवाला मिळत असतं. धनंजय नावाचा प्राण. पुन्हा एक गुरु कृपेने एक सिद्धांत अजून तुम्हाला सांगून देतो. एखादा मनुष्य मेल्यानंतर माळकरी, बरं, एखादा मनुष्य मेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला एखादा साधू जर आला किंवा त्याची तिरडी जाळत असताना त्याचं प्रेत जळाल्यानंतर त्या जळणाऱ्या प्रेतातून निघणारा धूर, तो धूर जरी एखाद्या साधूने पाहिला तरी त्या व्यक्तीचा उद्धार होता. तो धूर पाहिला तरी. नाही तर तुम्ही 24 तास पिणाऱ्या माणसाचा धूर पाहायला लावसान कोणा साधूला, तरी उद्धार होईल. पण नका करू तसा. महाभारतामध्ये औरव प्रसंगामध्ये ही घटना आलेली आहे. औरव मुनीच्या. मला एक सांगा, आता एक तुम्हाला अलीकडे आणतो थोडासा सिद्धांत. जर मेलेल्या माणसाच्या प्रेताचा धूर पाहिल्यानंतर त्याचा उद्धार होतो, तर मग साधूची सेवा केल्यानंतर उद्धार होईल, यात काही आश्चर्य? आश्चर्य आहे या? ती गोपिका म्हणायला लागली मग तुझ्या शरीराचं करायचं काय? तेव्हा तिने सांगितलं माझ्या शरीराला दोर बांधायचा, आणि दोर बांधून भगवान ज्या वृंदावनाच्या गल्ल्यांमधून फिरलेले आहे, ज्या व्रजभूमीमध्ये भगवान फिरलेले आहे, त्यांचे चरण जिथे तिथे लागलेले आहेत, त्या ठिकाणून माझं शरीर ओढत ओढत न्यायचं. याला म्हणतात अंगाचं समर्पण. तर या अहमवाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग महोदधिका गांग रिगाले. जैसे गंगा जशी समुद्राला शरण जाते तसं त्या देवाला शरण जा. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. पण एकाने विचारलं तुकोबारायांना, महाराज अहो शरण गेल्यानंतर तो करेल काय? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पण एकाने प्रश्न विचारला, महाराज आता तुम्ही देव शब्द उच्चारलाय, पण नेमका कोणता देव? राम का शिव का कृष्ण का इरोबा का पिरोबा? कोण? तो हा करुणावंत बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे करुणावंत. शरण जायचं त्या देवाचं लक्षण सांगितलं. तो कसा आहे? बहु आहे करुणावंत.
त्याच्यासारखा करुणेचा सागर दुसरा कोणीच नाही सज्जनो. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारो आली. जी स्तनाला विष लावून मारण्याकरता आली तिचा देखील ज्याने उद्धार केला. इतका करुणावंत कोणी आहे का? बहु आहे करुणावंत. त्याचं नाम निर्देश केला अनंत हे नाम ज्या. पहिल्या चरणामध्ये देव शब्द उच्चारला, नाव निर्देश केला नाही. दुसऱ्या चरणामध्ये त्याला शरण गेल्यानंतर काय प्राप्त होईल ते सांगितलं. पण तिसऱ्या चरणामध्ये त्याची ओळख करून दिली, त्याचा स्वभाव प्रदर्शित केला. तो फार करुणावंत आहे. पण स्वभाव प्रदर्शित केल्यानंतर अंगुल निर्देशाने त्याचं विशेषण नाव सांगितलं. अनंत हे त्याचं नाव आहे. त्याला तुम्ही शरण जा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. तुकोबारायांना एकाने विचारलं, महाराज अहो तुम्ही सांगतात की त्याचं नाव अनंत आहे, तो करुणावंत आहे, तो संसार सागरातून तारून नेईल. कारण भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवूया. पण तुकोबारायांना एकाने सांगितलं, महाराज आम्ही तर खूप दोष केलेले आहे हो, खूप दोष केलेला आहे. तो आमचा अंगीकार करेल का? बरं अंगीकार करेल म्हणतात ते कारण तो करुणावंत आहे. पण तुम्हाला काही अनुभव आहे का? तुकोबारा म्हणतात बाकीच्यांचं जाऊ द्या, मला स्वतःला अनुभव आहे. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे साक्षी आले, 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 प्रगट
बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. परमात्म्यासारखी करुणा कुणाजवळच नाहीये सज्जनो. आगा राजसू यागाचे सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी. कैसा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. दुर्वाक्य शब्दे निस्तेजिलासी. ऐसिया अपराधिया शिशुपाळा. तुवा आपण पेठाओ दिदला गोपाळा. आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाळ. तो वनाला याची लागी जे बैसावे पितयाच्या उत्संगी. की चंद्र सूर्यदिका परिस जगीश लाग्यू केला. जे विषाचे निस्तनपाने मारो आले. स्तनाला विष लावून मारण्याकरता आलेली पुतना तिचा देखील ज्याने अंगीकार केला. नव्हे आईला जी गती द्यावी ती गती पुतनेला दिली. सायुज्य मोक्ष दिला. माझ्या आईला मला मोक्ष द्यायचा आहे. कोणीतरी विचारलं देवाला, देवा हो पण तुम्हाला मारण्याकरता आली ना. म्हणजे मारण्याकरता आली असेल पण आई जे काम करते स्तनपान करवण्याचं ती ही काम करणार आहे. म्हणून आईला मला जो मोक्ष द्यायचा आहे तो मला इला मोक्ष द्यायचा आहे. एवढा कृपावंत असेल का हो कोणी. माय बाप सांभाळे ती लोभा कारणे पाडी ती. आईबाप देखील लोभाशिवाय आपल्या मुलाला पालन पोषण करत नाही. भगवान पूज्यपाद शंकराचार्यांच्या जीवनातली घटना आहे. एक मुलगा वयाचा 16 वर्षाचा झाला पण बोलला नाही. कुणाकडे पाहिलं नाही. कुणाकडे पाहून हसला नाही. शब्द तोंडातून काढला नाही. आई वडिलांना तो ओझं वाटायला लागला. या जगामध्ये एक संत आणि दोन हे दोनच तत्व असे आहे हे गुण आणि दोषासहित अंगीकार करणारे आहे. बाकी आईबाप देखील केवळ गुणाचा अंगीकार करतात, दोषाचा अंगीकार करत नाही. हे दोनच तत्व असे आहे सज्जन. उदाहरण सांगतो. एक भुकेला मनुष्य, भूक लागलेली होती. अन्न अन्न करत फिरायला लागला. एक श्रीमंतग्रस्त माडीवर बसलेला होता. त्याने नोकराला सांगितलं, अरे बघ तो काय मागतोय बघ. म्हणजे सांगितलं तो जेवायला मागतोय. अरे बोलव त्याला. बोलवलं त्याला वर जेवायला बसवलं. आणि जेवायला बसवलं. तो श्रीमंतग्रस्त खूप मोठा भगवत भक्त होता. तो म्हणायला लागला, अरे काय देवाची कृपा झाली की माझ्याकडे अन्न शिल्लक आहे आणि तुला देवाने पाठवलं. तो म्हणायला लागला, देवाचं नाव मी घेत नाही, देवाला मी मानत नाही. श्रीमंतग्रस्त तो आता घास घेणार तितक्यात त्याला ताटावून उठून दिलं. ओट, जर देवाला मानत नाही तर तुला मी देत नाही. जो देवाला मानेल त्यालाच माझ्या घरचं अन्न आहे पण तुला देत नाही. उठून दिलं त्याला. भगवान रात्री त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि भगवान त्याच्या स्वप्नात जाऊन म्हणायला लागले, भल्या माणसा तू त्याला अन्नाच्या ताटावरून का उठवून दिलं. ना तरी भनंग दवडिता भानयावरुणी. एक 2-3 मुद्दे सांगेल. कुणालाही पंक्तीमधून उठवून देऊ नका. आता आपल्या गावात यज्ञ चालू आहे. माझा आत्मविश्वास सांगतो तुम्हाला. यावत तव कथा लोके विचरस्यति पावनी तावत स्थापिन्या मेदिन्याम तवाज्ञा मनुपालयन. भगवान राम प्रभू ज्यावेळेला साकेत धाम मध्ये जायला लागले त्यावेळेला भगवंताने ज्यांना यायचं त्यांना साकेत धाम भूमीमध्ये घेऊन गेले. हनुमंतराय आले देवाजवळ आणि म्हणायला लागले, देवा मी तुमच्या बरोबर येतो. राम प्रभू म्हणायला लागले, मी तुला नेणार नाही. म्हटले का. माझी एक इच्छा आहे की तू या कलियुगामध्ये मृत्यू लोकामध्ये पृथ्वी तलावावर राहा. हनुमंतराय म्हणायला लागले, देवा मी तुमच्या कथे वाचून कीर्तना वाचून या पृथ्वीवर नाही राहू शकत. त्यावेळेला देवाने वचन दिलं हनुमंतरायांना की मी तुला वचन देतोय की ते कथा कीर्तन असेपर्यंत तू इथे राहा. हनुमंतरायांनी देवाला सांगितलं, देवा ज्या दिवशी या मृत्यू लोकातली पृथ्वीवरची कथा कीर्तन बंद होईल जाईल त्या दिवशी मी इथून निघून जाईल. म्हणून आत्मविश्वासाने या पवित्र व्यासपीठावरून सांगतो तुम्हाला, जिथे कीर्तन चालू आहे, जिथे कथा चालू आहे, तिथे कोणी या अगर नका येऊ. हनुमंतराय तिथे आल्याशिवाय राहत नाही. यावत तव कथा लोके विचरस्यति पावनी. म्हणून कीर्तनाच्या ज्या मर्यादा आहे, कथेच्या ज्या मर्यादा आहेत, कारण इथे हनुमंतराय आहे. हनुमंतराय इथून जाऊ शकत नाही सज्जन. भगवान त्या माणसाला म्हणायला लागले, अरे तू त्याला ताटावरून का उठवून दिलं. आपल्या या यज्ञामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने भगवान आपल्या घरी प्रसाद घेण्याकरता येतील हे निश्चित समजा. फक्त आपल्या अंतकरणाची अवस्था माता शबरी सारखी होऊ द्या. भगवान त्याला म्हणायला लागले, अरे तू त्याला का उठवून दिलं.
तो म्हटले देवा तुम्हाला तो मानत नव्हता. भगवान त्याला म्हणायला लागला, अरे ज्या दिवसापासून तो जन्माला आला तेव्हापासून तर आतापर्यंत मी त्याच्या अन्नाची व्यवस्था केली, त्याला सांभाळलं, आणि आज तो तुझ्या दारात तू त्याला उठवून दिला. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत त्याचं नाव आहे. सांगेल आपल्याला भगवान आता विराजमान होणार आहे. नवीन मूर्त्या आपण आणलेल्या आहेत, पण याचा विधी ब्राह्मण सांगेलच तुम्हाला, पण थोडंसं 2 मिनिटात सांगून माझी सेवा संपवतो. महाभारतामध्ये एक चिंतन आलेलं आहे, भगवान कोणत्या मूर्तीमध्ये राहतात आणि कोणत्या मूर्तीमध्ये भगवान राहत नाही. अर्चकस्य तपोयोगात अर्चनस्याति शायनात अभिरूप्याच्च बिंबानाम समूर्ती सानिध्य मृच्छति. 3 कारणाने भगवान मूर्तीमध्ये राहतात. ते 3 कारण जर त्या मूर्तीमध्ये नसेल तर भगवान तिथे राहत नाही. अर्चकस्य तपोयोगात, पूजा करणारा तपस्वी असला पाहिजे, पहिला मुद्दा. अर्चनस्याति शायनात, षोडशोपचारे ते पूजन झालं पाहिजे. आणि अभिरूप्याच्च बिंबानाम, त्या मूर्तीचे सर्व अवयव सुरेख असले तरच भगवान त्या मूर्तीमध्ये थांबतात, नाही तर भगवान त्या मूर्तीमध्ये राहत नाही. आपली जी पहिली मूर्ती होती खूप तेजोवलय त्या मूर्तीला आहे. भाग्यवान तुम्ही लोक आहात. पण पुन्हा सांगतो तुम्हाला, कालाच्या ओघामध्ये काही गोष्टी घडत असतात. खूप विशाल दिव्य मंदिर झालेलं आहे आणि त्यामुळे काही गोष्टी बदल होणंही गरजेचे आहे. मूर्ती खूप सुंदर आणलेली पाहिली मी दुरून, पण ज्या जुन्या मूर्त्या आहेत त्याला टाकून देऊ नका. त्याच्याकरता एक उपाय सांगतो तुम्हाला. एक विधी आहे, त्या विधीचं नाव आहे अग्नोत्तारण विधी, किंवा त्या विधीचं दुसरं नाव आहे तेजोत्तारण विधी. या ज्या जुन्या मूर्त्या आहेत, मंत्राच्या द्वारा काढलेलं तेज तिथे अजूनही उपस्थित आहेत. काही काही लोक तिथेही दर्शनाला जातात, तर तेज ते काढलेलं आहे. तसं या जुन्या मूर्त्या ज्या आहेत त्या जुन्या मूर्त्यांचं तेज काढायचं आणि ते तेज काढल्यानंतर या मूर्तीमध्ये ते प्रवेशित करायचं. आता ती आपली जुनी जी मूर्ती आहे तिला उत्सव मूर्ती म्हणून नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? उत्सव मूर्ती म्हणून नाव द्यायचं. तुमच्या अंतःकरणात श्रद्धा असेल, मला कोणाच्या श्रद्धेला आणि ठेच लावायची नाही आहे सज्जन हो, आमचा तो अधिकार नाही. पण ती उत्सव मूर्ती आहे. उत्सव मूर्ती आहे ना, तिला कसं उत्सव मूर्ती हे नाव द्यायचं. आणि कुठेतरी आपल्याच गावात या मंदिरात तिला आता परत बसवता येणार नाही, कारण एका मंदिरामध्ये एका स्वरूपाच्या 2 मूर्त्या चालत नाही. कुठेही तुम्ही तुमच्या निष्ठाने कुठेही तिला ठेवू शकतात. उत्सव मूर्ती म्हणून तिला ठेवा. आणि दरवर्षी कोणत्या दिवशी पालखी निघते? भाद्रपद शुद्ध एकादशीला त्या मूर्त्यांची मिरवणूक काढायची. पण त्याआधी अजून एक लक्षात ठेवा, या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर ही अचल स्थापना झाली. त्या मूर्तीला चल ठेवायचं, पण तिची पुन्हा प्राण प्रतिष्ठा करून घ्यायची, पुन्हा पूजा करायची, पुन्हा तिची पूजा करावी लागेल. कारण या मूर्तीचं तेज आल्यानंतर पुन्हा त्या मूर्तीची पूजा करावी लागेल. पूजा करून एखाद्या स्थानामध्ये तिला ठेवा आणि ज्या दिवशी आपण मिरवणूक काढतात त्या दिवशी तिची मिरवणूक काढत जा. काढू नका असं नाही, तिची मिरवणूक अवश्य काढा. भगवान आपल्या गावामध्ये सज्जन हो. आणि पुन्हा एक सांगेल तुम्हाला, देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. मनामध्ये शंका आणू नका की देव आपलं कदाचित वाईट भगवान करू शकत नाही, आणि जो वाईट करेल त्याला देवच म्हणत नाही हो. देवाला वाईट माहीतच नाही. वाईट माहीत आहे ते माणसाला, देवाला नाही. देवाला चांगलंच माहीत आहे, देवाला कधीच वाईट माहिती नाही. तर 28 तारखेला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. आता माझं नशीब नाही, नाहीतर मी इथे राहिलो असतो, पण माझं नशीब नाही ते पाहायला. मी महाबळेश्वरला त्यावेळेला कथा असल्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे. तसं मूर्तीचा हा एक प्रकार, प्राणप्रतिष्ठा इथे झाल्यानंतर त्या मूर्तीची पुन्हा तुम्ही तिला दुसरीकडे ठेवू शकतात, अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे तर. नाहीतर तिचं विसर्जन जरी केलं तरी कोणत्याही प्रकारचा दोष नाही, कारण त्या मूर्तीतले प्राण या मूर्तीत काढले जातील. आणि या मूर्तीत प्राण काढल्यानंतर आता ती मूर्ती जर खंडित झालेली नसली, किंवा एखाद्या वेळेला मी असं ऐकलं की मागे कोणीतरी मला सांगितलं होतं की मागे बलराम दादाची मूर्ती बदलली गेली आहे, राधा मातेची मूर्ती बदलली गेली आहे कालांतराने बघा. आणि माणसाची तुलना देवाशी कधीच करू नका. मनुष्य तो मनुष्यच आहे आणि देव तो देवच आहे. म्हणून हा खूप उत्सव गोड आपल्या गावामध्ये चालू आहे. सर्वांना धन्यवाद देतो, साधुवाद देतो. सर्वांनी अंतःकरणाने एक व्हा आणि अंतःकरणाने ही पांडुरंगाची, भगवान गोपाल कृष्णाची सेवा करा.
एक श्लोक सांगतो तुम्हाला. एकोपी कृष्णस्य कृत प्रणामो दशाश्वमेधाव वृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामनो पुनर्भवाय. भगवान कृष्णाला एकदा जर नमस्कार केला 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं जे पुण्य मिळतं ते भगवान कृष्णाला एकदा नमस्कार केल्याने पुण्य मिळतं. पुढे ऐका आता. 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं जे पुण्य मिळतं ते कालांतराने नष्ट होतं, पण भगवान कृष्णाला एकदा जर प्रणाम केला त्याच्याने निर्माण झालेलं पुण्य कल्पपर्यंत नष्ट होत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोणी घ्यावे तुमते विनवित असे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. एकादशीचं व्रत करा. या सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलंय त्या सर्वांना शतशः प्रणाम करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. पूज्य श्री प्रेममूर्ती वाणीभूषण गुरुवर्य सदाशिवजी बाबा. खरं तर आपल्या या कार्यक्रमाला खूपच बाबांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर पूज्यश्री निधी माऊली यांचं देखील खूप मार्गदर्शन आहे आणि पूज्यश्री जनार्दनजी महाराज आरावेकर यांचं देखील मार्गदर्शन आहे. खरं तर संतांच्या मुखातून निघालेले अमृतमय वचनं आणि त्या वचनांवर जर आपण जर विश्वास ठेवला तर आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा महात्म्यांची आपल्याला संगती घडत आहे. बाबांचं आपल्याला दर्शन घडलं म्हणून सगळ्या ग्रामस्थांतर्फे मी बाबांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या वाजा. परिसरातील संपूर्ण भाविक भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी अशाच प्रकारचं सहकार्य करत राहावं ही नम्र विनंती. उद्या ठीक सकाळी 5:30 ते 6:30 काकड आरती होईल. संध्याकाळी दंदनीचा हरिपाठ होईल आणि उद्या रात्री ठीक 8:30 ते 10:30 हरिभक्तीपरायण आदरणीय शिवाजी महाराज बावस्कर विनोदाचार्य जिल्हा बुलढाणा यांचं सुश्राव्य कीर्तन होईल. सगळ्या कार्यक्रमाच्या भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.